जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ अंजनगाव सुर्जी येथे भव्य शांतता मोर्चा. अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी. दिल्ली येथील जंतर मंतरवर 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ अंजनगाव सुर्जी येथे शनिवारी शांततापूर्ण मोर्चा आणि आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात अंजनगाव सुर्जी पंचक्रोशीतील सर्व जाती धर्मातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, महिला, पत्रकार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध स्तरांवरील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. चैतन्य कॉम्प्लेक्स येथून दुपारी 12:30 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. सरकार विरोधी घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर महिला आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये नीट, जेईई तसेच इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. देशभरात विविध विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुर्जी येथे हा निषेध मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात सर्वपक्षीय सामाजिक संघटना, शिक्षक, पत्रकार, पालक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आणि यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने तातडीनं लक्ष द्यावे अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. जिल्हा प्रतिनिधी कैलास वाकपंत.